नमस्कार. ही 5 अंडी शिजवून घेतली आहे. त्याची सालं काढून आपण सोलून घ्यायची आहे. त्याच्यातला पिवळा भाग आपण काढून घ्यायचा आणि ही व्हाईट भाग आहे ना, तो त्याचा कापून एकदम बारीक-बारीक तुकडे करून घ्यायचे आणि त्याचा पिवळा भाग बाजूला काढून ठेवायचा. नंतर ह्या व्हाईट भागामध्ये आपण तांदळाचं पीठ टाकणार आहोत. तांदळाचं पीठ थोडं 1 वाटी टाकायचं आहे. नंतर आपण थोडंसं त्याच्यामध्ये बेसन टाकून घ्यायचं, चवीनुसार मीठ टाकायचं, मिरची पावडर टाकायची, थोडीशी हळद टाकायची आणि कापलेली कोथिंबीर टाकून आपण हे एकदम असं मग त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण त्याचं असं घट्ट हे करून घेणार आहोत आणि हे तेल गरम करत ठेवायचं कढईमध्ये आणि नंतर असं त्याचं एक अंड्याचं गोल करून आपण ते फ्राय करून घेणार आहोत. हे बघा, आता हे फ्राय करून घ्यायचं आहे. फ्राय करून घेताना मस्त थोडंसं त्याच्यामध्ये पाणी शिंपडायचं आणि नंतर फ्राय करून घ्यायचं. म्हणजे तो जो पीठ आहे ते अंड्याला चांगलं चिटकेल्याने अंडी आपली चांगली मस्त कुरकुरीत होऊन जातील. आणि असं त्याला तळून घ्यायचं. तळून घेतलं की एका वाडग्यामध्ये काढून घ्यायचं. असेच पटापट सगळे अंड्याचे गोल गोल करून आपण तळून घ्यायचे. नंतर हा पातळ लांब एक कांदा कापला आहे. आता तो कांदा आपण चांगला मस्त फ्राय करून घ्यायचा. कांदा जास्त ब्राऊन करायचा नाही आहे, फक्त ट्रान्सपरंट होईपर्यंत त्याला भाजून घ्यायचा आहे. नंतर त्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकली आहे. एक अर्धा चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकायची. आता ही एक शिमला मिरची ती पण लांब कापून घेतली आहे, ती पण टाकून घ्यायची. नंतर हा शेजवान सॉस त्यामध्ये टाकला आहे 1 चमचा. आता हा शेजवान सॉस टाकला की नंतर ह्याच्यामध्ये टोमॅटो सॉस टाकून घ्यायचा 1 चमचा. मस्त याचं मंचुरियन असं भारी लागतं. तुम्ही एकदा करून बघा. आता हे अंड्याचा पिवळा भाग होता तो आपण त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून असं कुचकरून घ्यायचं आणि त्याचं एकदम पेस्ट करून त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं कढईमध्ये आणि चांगलं हलवून घ्यायचं. हे बघा, चांगलं मस्त काय कसलं वाटण्याची गरज नाही, काही नाही. मस्त मंचुरियन आपले अंड्याचे मस्त नवीन रेसिपी आहे. तुम्ही ट्राय करून बघा. आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं आहे, कारण आपण बॉल करताना त्याच्यामध्ये पण मीठ टाकलं होतं. आणि वरून थोडीशी आपली कोथिंबीर टाकायची कापलेली. हे बघा किती मस्त सुंदर आणि मस्त अशी घटघटीत मस्त अंड्याचं कालवण करण्यापेक्षा हे अंड्याचे मंचुरियन केले तर मुले आवडीने खातील. आणि दिसायला पण किती सुंदर दिसते आणि खाण्याला तितकं टेस्टी असणार. एकदम मंचुरियन स्टाईल आपण अंड्याला वेगळ्या पद्धतीने बनवलं आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आणि जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. हे बघा, मुलं पण खुश होतील एकदम. धन्यवाद.